रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू. आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला. बाशिंग तुझ्या नावाच गुढी घ्याला बांधून. सध्या महाराष्ट्रातल्या गावागावात एक भयंकर सामाजिक संकट उभं राहिलंय. लग्न. घराघरात पोरं आणि पोरांचे आई वडील लग्न या एकाच विषयानं परेशान आहे. पोराचं लगीन कधी होणार, अशीच रानमाळा गावातली भन्नाट गोष्ट आहे. गुडघ्याला बाशिंग, लग्न न जमलेल्या मुलांची गोष्ट. अरे पांढरा असं काय येडेपणा करायला लागलास तू? अरे आपलं लगीन आहे, लगीन मस्त नाचायचं, मोकार दारू पियाची, लाडू खायचं, मामाची केली मामाची. अरे असं बरं दिसत नाही, येडेपणा करू नका असं येड्यावानी. ए भाड्या, तू माझं आता लग्न मोडणार नाही आणि कुणीच आडवा येणार नाही, नाही तर मारून टाकेन. हा. चल याच्या कुठे नाही लावू दे याच्या. ए अरे वाजा. ए आप्पा, तुझ्या लक्षात आहे ना हो म्या सांगितलेलं, ही पोरगी लय चांगली आहे. हा, हातची अजिबात जाऊ द्यायची नाही. ही जर पोरगी हातनं गेली तर योग्याला देवाला सोडून द्यावं लागेल बघ. अरे असं कसं बोलतो नाना, एकुलतं एक सोनेवानी पोरग आहे माझं. अरे तुझं सोनं भट्टीत घालीत राहिला. म्या काय सांगतोय ते ऐक. काय पोरीच्या बापाची अपेक्षा लई आहे. काय 10 एकरवाला जमीनवाला मुलगा पाहिजे आणि आपल्याकडं 4 टिकल्या. किती? 4. तेव्हा लय जड होईल. तेव्हा म्या म्हणतो रावश्याची 4 एकर जमीन आहे ना, ती पण आपलीच आहे म्हणून दाखव. कळलं? नाना काही याड लागलं का तुला? असं कसं खोटं बोलायचं? आपल्याला नाही जमणार. हे योग्या, तुझा हा जन्म फुकटचा आहे बघ. तुझा बाप काय या जन्मी तुझं लग्न होऊ देत नाही. म्या निघतो. असं करावं भलं. माझ्या बापाच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. माझा बाप ना जरा डोक्यात जाऊ द्या. त्याचं एक झालंय ना म्हणून त्याला माझं काही पडलं नाही. अरे माझं झालंय म्हणूनच तो उपासलाय, नाही तर का भरत न पडला होय. जख मारली, माहीत चूक झाली, या भिकार घरात जन्म घेतला, नाही तर माझ्या येळच आली नसती. अरे जन्म झाला तेव्हाच मारून टाकायचं होतं ना. मग कसं बोलतय बापाला? ए आप्पा, अरे जरा थंड घे ना. हा, अरे पाहुणे यायची वेळ झाली ना आता, आणि तुम्ही लोकांनी काय लावलं हे तमाशा? मी तमाशा करतोय? अरे आई घालायला नीट समजून सांग. मी सांगतो आप्पा, सांगतो ना. हा, तू चल ना होईत ना. चल. निवळ येड्या भोकाची आवला दे तुझीच आहे. साग्या. तू चल ना बा, चल. बस आप्पा, मी काय म्हणतो, कशाला आपण मध्ये पडायचं? करू दे न त्यांना काय करायचंय ते. हा, अरे पण खोटं बोलायचंय आपल्याला नाही जमणार. अरे उभ्या आयुष्यात मी खोटं बोललो नाही. बर मळ तांबाखू. यायचं ना आलाय ती. अरे तुझ्या बापाच्या वयाचं मी, आणि मला तंबाखू मागतोय. वयाचं काय घेऊन बसला आप्पा? मन जुळली पाहिजे, मन. हा, समधी पिढीच बेकार. काय खरं नाही तुमचं. लय बेकार. बेकार म्हणजे लय बेकार.
मी माझ्या बाकडून पण मागून तंबाखू खातो. आप्पा माझं ना डोसकच चलाना झालंय, अवघड झालंय. आय 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 किती चुना. हं? तर आप्पा कृष्णानं काय सांगितलंय? काय सांगितलंय? तो कृष्ण म्हणतो एखादं चांगलं छोटं मोठं काम करायचं असेल तर छोटं मोठं बोललेलं खोटं खोटं नसतं. मग मला सांग, लगीन काय बारकं काम आहे का काय? देवाघरचं का? स्वर्गात बांधलेल्या गाठी? आणि आपण कोण? आपल्याला देवाचं ऐकायला पाहिजे का नाही? कुठल्या अध्यायात म्हणलाय कृष्ण असा? आता मला काय माहित, आता आठवत नाही. पण महत्वाचं काय आहे, देव बोलणे. हा. बरोबर आहे. देवाचा आदेश. आपण कोण? साग्या, आता बघच तू. हा. हे लग्न जमवण्यासाठी मी काय करतो तू बघच. अंगास आईला वरातीचा आवाज येतोय काय? ए इकडून येतोय. चल. चल. कसला आवाज येतोय? तिच्या आईचा पण होती हिच्या. आलं का सकाळ सकाळ तोंड दाखवत? चल निघत. आईला या पांड्याच्या नाना एकाशाला आलंय दलिंद्र. आता माझं लग्न नसतंय होत. लय पण नव्हती. मारून टाकेन, मारून टाकेन. जयला मीच तुला मारून टाकेन. अरे घ्या येडा झाला का? त्याला हाकल पाहिला, त्याला हाकल. ए पांड्या निघतो का देऊ ठेवून तुझ्या आईला तुझ्या? मारून टाकेन, तुला पण मारून टाकेन. ना हा असा नाही ऐकायचा. अय पांढा, अरे मांडपाला आग लागली, पळ पळ पळ. आग लागली, आग लागली, आग लागली, बायको पळाली, आग लागली, बायको पळाली, आग लागली. आणि तुम्ही र बायको पळाली, आता का तुमच्या आईचं लगीन लावायचं काय इथं? आग लागली, निघा. आमचं पैसे बायको पळाली. तुमच्या आईचा झांजा वाजवल्या, पैसे मागताय. कोणत्या गावचं रे तुम्ही? निघायत ना. आईला फसवलं. अरे का पाहुणा आलीत. ए आंबल्या आपल्याला बोलो. याय या 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 नमस्कार नमस्कार. ऊन बिन नाही लागलं येतानले. आप्पा कॉमेडी लई. या या आत या. या 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 या. बसा. या पसेक जाधव. रामकृष्ण हरी. घर चांगलं बांधले. 40 लाख गेलं. वाटत नाही. हो महागाईत बांधलं होतं. घराला काही कमी लागते वय. आता वाळूचाच बघा सोन्याचा भाव गेलाय. हा 40 नाही पण 40च्या आसपास तर गेले. आता घराला काही कमी लागते वय. सगळा कारभार पोराकडे असतोय. त्यामुळं आपल्याला काही यातलं माहीत नसते बघा. चला मग शेतीचं बघून घेऊ एकदा. अहो पवळ तरी खावा की. म्हटलं तर जेवूनच जाऊ. अहो इथून तिथं ऊस आहे आपला, सगळं ऊस. एकदा का रानात गेलो का तुम्ही डायरेक्ट लग्नालाच तयार होता ना बघा. चला मग. चला. चला पाहू. चला पाहू. हो आमचा ऊस कसा आहे?
तुम्हाला सांगतो पाहुणं, ऊसाशिवाय शेतीत परवडतच नाही. हातात दतुरा राहतोय आपल्या नुसता. इथून तिथून सगळा ऊस असतोय बघा आमचा. आणि आमची जमीन म्हणजे सांगतो तुम्हाला, एकरी 100 टन ऊसच. अहो, कारखान्यावर चेअरमननी बोलून सत्कार केलता माझा. आणि जमीन म्हणजे आमची हत्तीचं मस्तकच. एक काळी भोर जमीन. अहो, हागाय गेलं तर दगड गावायचालाय. 10च्या 10 एकर ऊसच असतोय बघा आमचा. पण नानाने तर सांगितलं 8 एकर जमीन 10 एकर कुठून आली? नानाला पुण्यांदा 2 एकर घेतलेली माहिती कुठे? 2 एकर जागेवर खरेदी केली. म्हणलं बांधाला चिटकून घेऊन टाकावा. होय होय होय. बर चला, खालची बी जमीन बघून येऊ आता. चला. कशाला उन्हात? सगळा ऊसच आहे की. कशाला म्हणजे? कुणाला घाबरायचं कारण एक काय? अहो, आपली जमीन आहे. 10 एकर जमीन आहे आपली. हा, चला तुम्ही पाहुणं, दाखवतो तुम्हाला. हा, चला घेऊ बघून चला. सामान पाहुणं घसरतान बर का. काय आहे, पोरा सोरांचं वय आहे. आपण घसरलो म्हणजे. चला, कसं आहे आमचं 10 एकर वावर. हा, तुम्हाला सांगतो पाहुणं, हे वरचं सगळं 8 एकर. आणि ही आता एकराची पट्टी घेतली 2 एकर. आता हिथं बी द्यायचा ऊस लावून. अय आप्पा, अरे आज इकडं कुठं? हा, पाहुण्यांना वावर दाखवायला आलो होतो. पण इकडं कुठं? हे रावशाचं दाखवतोय काय? अरे भाऊ आहे तिथे, मिळून मिसळून चांगलं आहे त्यांचं. हे काय, ही 2 एकर मीच घेतली. चांगली माणसं आहेत. 2 लाख राहिले होते तर वर्षभर थांबले. चांगल्या माणसांचं देव भलं करतो. ठीक आहे, चला चालू द्या तुमचं. हो नाना, विश्वासावर मुतले राव तुम्ही. अशा फसवणाऱ्या अवलादींना तुम्ही घेऊन येता. काळजाचा तुकडा द्यायचा होय तिथं. मी माझ्या गावातली एक सुद्धा पोरगी इथं देऊ देणार नाही. आणि तुमचं काळं तोंड पुन्हा मला दाखवू नका. चला दादा. हो, नाही हे काय असं चालतंय का? योग्या 53 लग्न लावलीत, पण आजपर्यंत एकाची हिंमत नाही झाली आपल्याला बोलायची. अरे, या हरिनानाला अख्खं महाराष्ट्र ओळखतं. पण बाहेरचा पाहुणा येऊन आपल्याच गावात माझ्या तोंडात शेण घालून गेला, हे फक्त तुमच्यामुळं. अरे, तू आणि तुझं लगीन घाला काशीत. ए आप्पा, ते गळ्यातलं माळ घालून टाक आणि फेकून दे. तुझ्यासारख्याला शोभून नाही दिसत. जायला तुमच्या जास्त करावं भलं, तो म्हणते माझंच खरं. येतो मी. नाना, नाना पाया पडतो नाना. झालं समाधान? अरे कसला बाप आहेस रे तू. हा, आधी 2 एकर इकली, पुण्याला जाऊ दिलं नाही. मला म्हणलं इथं शेती कर, सोनं उगू. आणि आज काय गरज होती खोटं बोलायची? सांग ना, काय गरज होती? आता तुम्ही पोरच मानला. 4 एकरची 8 एकर सांगा, म्हणून मी 8 एकराची 10 एकर सांगितली. अरे पण त्या राम्या शिंदेची 2 एकर आपली हे सांगायची काय गरज होती आप्पा? कारण मला वाटत होतं माझ्या पोराचं लग्न व्हावं. माझ्या पोराचं लगीन होण्यासाठी मी खोटं बोललो. आणि शेती विकली ना मी, तो पैसा काय नाचणाऱ्या बाईवर नाही उडवला का 10 रुपये नाही घालवला मी. 3 बहिणी आहेत तुला, त्या 3 बहिणींची लग्न लावून दिली मी. काय खर्च झाला तुला बी माहिती आहे. हुंडा दिल्याशिवाय पोरींना चांगली स्थळं मिळतच नव्हती, म्हणून हुंडा दिला मी. आणि एवढं करून बी काय झालं? धाकटीचं वाटोळच झालं ना. वर्ग पुण्यात काम करतंय म्हणून तिला दिली, आणि पोरग लग्नानंतर 2 महिन्यांनी गावाला निघून आलं आणि बिगाऱ्याच्या हाताखाली जायला लागलं. दिवसा काम करायचं आणि संध्याकाळी दारूच्या गुत्त्यावर. वाटोळं झालं माझ्या पोरीचं. जीव तुटत होतं.
असं वाटतं एकुलत्या एक पोराचं तरी चांगलं व्हावा. पण योग्य किती झालं तरी आपण कोणाला फसवून लग्न नाही करायचं. जे आहे ते पोरीच्या बापाला खरंच सांगायचं. अरे आप्पा, माझं लगीन नाही व्हायचं रे. तू तसाच राहिला तरी चालेल, पण पोरीच्या बापाला नाही फसवायचं. अरे मी बी 3 पोरींचा बाप आहे. फसवल्यावर काय काळीच तुटतं मला माहिती आहे. जे आहे ते पोरीच्या बापाला खरंच सांगायचं. पांडुरंग आहे आपल्या पाठीशी. होय आप्पा, खोटं नाही बोलायचं. जे आहे तेच सांगायचं. आणि जे होईल ते होईल. आता चांगल्या माणसाच्या मागं देव असतो बघ. आणि लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. तुझी बी बांधलेली असेल की कुठेतरी. होय आप्पा, माझी बी कुठेतरी लगीन गाठ बांधलीच असेल. लय वाईट शब्दात बोललो. पाप कर.